बातमी अशोक खरात संदर्भातलीच। महायुती सरकारही या बाबावर मेहरबान असल्याचं पाहायला मिळालं, कारण खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1.5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला। 31 मार्च 2018 रोजी GR काढण्यात आला, त्याची प्रत NDTV मराठीच्या हाती लागली आहे। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवणं, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरण, लँडस्केपिंग करता निधी मंजूर करण्यात आला होता। भक्तनिवास बांधकामापेक्षा चेंजिंग रूमसाठीच अधिक निधी मंजूर झाल्याचं पाहायला मिळालं। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता। अधिवेशनाच्या याच शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनी खरात प्रकरणावर भाष्य केलं। खरात प्रकरणाची पाळंमुळं खणून काढणार असल्याचं फडणवीस म्हणाले। पाहूया। काल मी विकृत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणी एक सविस्तर निवेदन देखील केलेलं आहे। काही सदस्यांनी त्या संदर्भातही आपलं मत व्यक्त केलं आहे। मी त्यांनाही विनंती करेन आणि इतरांनाही विनंती करेन की ज्यांच्याकडे या संदर्भातली काही पण माहिती ही आली असेल तर ती माहिती त्यांनी शासनापर्यंत पोचवावी, कारण या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं करून या व्यक्तीला अशा पद्धतीनं आपल्याला दंडित, आणि आपल्याला माहिती आहे जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता, म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली। 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला अशी जी प्रचार सभाच घ्याव्या लागल्या नसत्या।